दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। योगश्चित्तवृत्ति निरोधः तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थाने। पातंजल योगसूत्रांची जी सुरुवात आहे त्यामध्ये सुरुवातीला योग, त्यासाठी योग साधण्यासाठीची नीड काय आहे, योग म्हणजे काय, प्रथम तर जोडणं, काय जोडणं, चित्त तत्वाशी जोडलं जाणं हा योग। त्यासाठीची नीड काय आहे, चित्तवृत्तींचा निरोध होणं ही नीड आहे। आणि आउटकम काय आहे तर त्यावेळेला द्रष्टा हा स्वरूपाच्या अवस्थेत असतो। म्हणजे सुरुवातीच्या ओळीमध्येच दोन गोष्टी म्हणजे योग, त्यासाठीची नीड आणि त्याचा आउटकम काय हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। मग ते कसं करायचं, चित्तवृत्तींचा निरोध जर का व्हायला हवा असेल योग साधण्यासाठी म्हणून, तर त्यासाठी करायचं काय आहे तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींची आवश्यकता आहे। मीराबाई आपल्या एका अभंगामध्ये असं म्हणतात की मैं म्हारो मन हरिजीसु जोड्यो, इथे अभ्यास आला, हरिजीसु जोड्यो सबन सुतोड्यो, बाकी सगळ्या गोष्टींपासून विलग होणं, त्या काळापुरतं तरी ध्यान करत असताना तरी, हे म्हणजे वैराग्य। कारण अभ्यासाची व्याख्याच पुढे अशी केलेली आहे की तत्र स्थितो यत्नोभ्यासः, त्या स्थितीवरती येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास। आणि वैराग्य म्हणजे त्याला बाधा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना महत्त्व न देणं, ते म्हणजे वैराग्य। आणि मग अभ्यास वैराग्य अभ्याम तन्निरोधः, मग तो निरोध कशामुळे होईल, अभ्यास आणि वैराग्य जर का असतील तर त्यामुळे तो निरोध शक्य होऊन योग साधला जाऊ शकेल, असं आपल्याला पातंजल योग सूत्रांमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे। आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत देखील, आपल्याला प्रोसेस काय नक्की आहे हे देखील माहिती आहे। पण कधी कधी असं होऊन जातं की विचारवृत्तींनी वेढलं गेलं, किंवा तसं जरी नसेल स्वच्या जाणीवेवरती राहायचं हे माहिती आहे तरी सुद्धा त्याच्या पेरिफेरल मन भटकत राहतं आणि नक्की पिन पॉइंटेड अटेन्शन जे अवधान स्ववरती ठेवायचे तसं ठेवलं जात नाही। आणि त्यामुळे शांत वाटतं आणि ती तर बेसिक आवश्यकता आहेच आहे। पण स्वामी जसं म्हणाले की फक्त चित्तवृत्तींचा निरोध होणं म्हणजे सगळं काही झालं असं नाही। कारण फक्त विचारच आले नाही पाहिजे, विचार नाही आले पाहिजे, झिरो स्टेट ऑफ माइंड मध्ये आपल्याला जायचं नाहीये। तर स्वामी दरवेळेला म्हणायचे की सोडायचंय काय ह्याचबरोबर धरायचंय काय हे महत्वाचं आहे। आणि सोडायच्यात विचारवृत्ती, पण धरायचंय काय तर स्वच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करणं ही मुख्य गोष्ट आहे आणि ती झाली पाहिजे। म्हणजे मला दरवेळेला असं आठवतं की पुलंच्या त्या मी आणि माझा शत्रुपक्षामध्ये ते म्हणतात ना की मला एका ठिकाणी जायचंय म्हणून, पण अनेक लोक मध्ये मध्ये येतात आणि मला वाटतं तिकडे घेऊन जातात, आणि मग मला जिथे जायचंय माझं डेस्टिनेशन जे आहे त्या तिथे माझं जाणंच होत नाही। असं ह्या वृत्तीमध्ये मध्ये येऊन आपल्याला जे आपलं डेस्टिनेशन आहे त्या तिथून आपल्याला परावृत्त करत असतात। मग त्यावेळेला काय बरं करायचं तर तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलंय। ते एका अभंगात असं म्हणतात की देहभाव आम्ही राहिलो ठेवूनी निवांत चरणी विठोबाच्या। देहभाव जो आहे म्हणजे मी आणि माझं हे सगळं त्याच्यामध्ये आलं, तर हा जो भाव आहे किंवा त्याबद्दल वृत्ती, जे काही माझे ॲम्बिशन्स आहेत, जे काही सगळं काही आहे ते विठोबाच्या चरणी ठेवून मी लीन राहिलो। देहभाव आम्ही राहिलो ठेवूनी निवांत चरणी विठोबाच्या। पुढे ते असं म्हणतात की आमुच्या हिताचा जाणूनी उपाव तोची पुढे देव करीत असे। म्हणजे माझ्या हिताचं काय आहे हे त्याला माहिती आहे, हा माझा विश्वास त्याच्यावरती असणं आणि तेच हितावह जे आहे माझ्यासाठी तेच तो करणार आहे ही पण खात्री, म्हणजे हा पूर्ण विश्वास। आमच्या हिताचा जाणूनी उपाव तोची पुढे देव करीत असे, म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकिलिया कानी वचनाचे। हे आपण ज्ञानाला
बसलेलो आहे त्याच्या आधी काय झालेलं असतं हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे तर त्याची ज्या वृत्ती मनावर रेंगाळत राहतात त्याच्याने ध्यानामध्ये परिणाम होतो. कोणीतरी मला असंच का बोललं तसंच का बोललं हे सारखं किंवा माझं काही चुकलं नव्हतं तरी मला हे काय सहन करावं लागेल. काही नाही, देवाच्या चरणी आपण त्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या अर्पण करावं. आपला जे काही देहभाव म्हणजे त्याच्या संबंधित देहाशी संबंधित वृत्ती मनाशी संबंधित वृत्ती त्या सर्व काही विठोबाच्या चरणी अर्पण केल्या आणि तोच माझ्या हिताचं जे काही आहे तेच करणार आहे हा आपला पूर्ण विश्वास जर का असला तर म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकिल्या कानी वचनाचे. ह्यापुढे तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात की झालो मी निसंग निवांत एकला भाग त्या विठ्ठला घालून. कर्म पण बघा कसं आहे की निसंग झालो म्हणून निवांत झालो आणि निवांत झालो म्हणून एकला म्हणजे त्याच्याशी स्वरूपाशी जोडलं जाणं म्हणजे एकाकार झालो. आता संघ आपल्याला वृत्तींचा असतो, बऱ्याच गोष्टींचा संघ असतो, पण तो ध्यानकालामध्ये तरी आपल्याला बाधा आणू नये म्हणून काय बरं करावं. तर आपल्याला असं दरवेळेला जाणवतं की एखादी भाषा जर का आपल्याला अवगत नसेल, सपोज बंगाली भाषेमध्ये दोन लोक बोलतात तर ते काय बोलतात आपण इग्नोर करतो ना, कारण आपल्याशी संबंधित नाही आपल्याला ते कळू शकत. मराठी भाषेत जर कोणी बोलत असलं तर मग काय बोलतात याकडे एक कानाडोळा असतो. तर ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित नाहीत किंवा कुठल्याही गोष्टी, म्हणून तर संत म्हणतात की कुठली उपाधी लागू नये आणि त्या उपाधीच्या मागे भरपूर काही गोष्टी आपल्याला चिकटत राहतात, त्यांचा संघ निर्माण होतो. तर तो संघ आपल्याला त्रास देत असतो ध्यानामध्ये. म्हणून झालो मी निसंग. निसंग होण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीपासूनच सांगितलेला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये की सगळ्या वृत्ती ज्या आहेत देहभाव पूर्णपणे तो अर्पण केला म्हणजे त्याच्यानंतर देव आपल्या हिताचंच करणार आहे हा विश्वास आहे. मग हे सुद्धा जे निवांत झालो मी निसंग निवांत एकला हे जे म्हणलेले ते कशामुळे झालं परत ते सांगतात की भार त्या विठ्ठला घालून. त्यामुळे हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये निसंग होणं ही नीड आहे आणि ती पहिली जी स्टेप आहे त्याच्यानेच आपण पुढे निवांत होणार आहोत. पुढे निसंग होण्याच्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीच ध्यानाच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला माइंड आणि इंटलेक्ट एंगेज ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला ध्यानाच्या प्रोसेसला सुरुवातीला आपल्याला असं म्हटलेलं आहे की श्वासावरती लक्ष केंद्रित करणं. त्याच्याने चित्त थोडं तळावर येईल, रेग्युलेट होईल. श्वासावरती लक्ष केंद्रित करता करता अजून इझियर प्रोसेस काय म्हणजे सूक्ष्मत्वाकडे जाण्यासाठी म्हणून की त्या श्वासावरती नाममंत्र त्याचं अवलंबन घेणं. तो नाममंत्र श्वासावरती म्हणजे श्वास घेताना सोडताना हम असं जर का आपण म्हणत असू किंवा श्रीराम श्रीराम किंवा ओम आपल्याला जो काही छोटासा मंत्र म्हणायची आवड असेल त्यांनी ध्यानकालामध्ये आपण तो मंत्र म्हणता म्हणता होतं काय की चित्ताला हे समजतं की आपल्याला काय करायचंय, पूर्ण फोकस राहणं हीच तर नीड आहे ध्यानामध्ये. आणि ते काही आधीचे जे व्यवहार आहेत ते करून आलोय आणि मग एकदम बसलो आणि डायरेक्ट एकदम सोवरती लक्ष केंद्रित करायला गेलो तर ते होत नाही. आणि मग सो म्हणून आपण जे समजतो त्याकडेच आपण त्या पेरिफेरी भोवती आपण फिरत राहतो असं. त्यामुळे सुरुवातीला जर का चित्त रेग्युलेट व्हायला हवं असेल तर त्याला श्वासावरती लक्ष केंद्रित करून त्यावरती नाममंत्राचं अवलंबन घेतलं. आता काय तो बाकीचे विचार हळूहळू कमी होतील, विचारवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलेलं आहे की ज्या 3 स्टेप्स ऑफ मेडिटेशन त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की मी सोडून सगळं काही विसरून जावं, मग त्याच्यानंतर मी उरलो, मग मी मध्ये पर्सनॅलिटी सेल्फ पण आहे आणि एसेन्शियल सेल्फ पण आहे.
मग तो पर्सनॅलिटी सेल्फ आहे तो बाजूला करायचा आहे. आणि मग हे झाल्यानंतर तिसरी जी सर्वात महत्वाची स्टेप आहे ती त्यांनी सांगितलं की स्व म्हणजे सेल्फ जो एसेन्शियल सेल्फ आहे त्याला ऑब्जेक्टिव्हली पाहायचं नाही. कारण आपल्याला माहितीच नाही आहे तो काय, त्याच्याकडे आपण जर का ऑब्जेक्टिव्हली पाहायला लागलो तर परत आपण काल्पनिक काहीतरी सेल्फ असं आपण इमॅजिन करू. जोपर्यंत कल्पना आहे, इमॅजिनेशन आहे, तोपर्यंत काही ती बरोबर चाललेलं नाही. कल्पना म्हणजे एक प्रकारचे विचारवृत्तीच आहेत त्या जायला हव्या. तर त्यासाठी म्हणून आपण नाममंत्रावरती अवलंबन केल्यानंतर आपोआप ज्या वेळेला चित्त शांत होऊन जातं तो मंत्र देखील सुटतो. त्यावेळेला ते धरून ठेवायचा प्रयत्न नाही करायचा, कारण त्या मंत्राचा तोच उद्देश आहे. रामदास स्वामींनी एके ठिकाणी असं म्हटलंय की माझे सर्व जावो नाम तुझे राहो हाची माझा भाव अंतरीचा. सगळं काही जाऊ देत, तुझं नाम फक्त राहू देत असा माझा अंतरी भाव आहे. पुढे ते म्हणतात की पतित पावन नाम हे जाईल मग कोण राहील तुझं पाशी. नाम हे जाईल असं म्हटलंय, त्यामुळे आपोआप ते सुटेल. तेच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार, पण ते ज्यावेळेला सुटेल त्यावेळेला ते धरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. पण जर का बघितलं योगामधल्या ज्या समाधी, विविध समाधींच्या बद्दलचं बोललं गेलेलं आहे, प्रत्येकाचा आउटकम हा एकच आहे. संप्रज्ञात समाधी जर का पाहिली तर त्याचे 4 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये सवितर्क समाधी, सविचार समाधी, सानंद समाधी, सास्मित समाधी असं म्हटलंय. तर सवितर्क समाधी म्हणजे एखाद्या मूर्तीवरती किंवा प्रतिमेवरती आपण चित्त ज्या वेळेला त्याच्यावरतीच अवधान केंद्रित करतो आणि अन्य काहीच सुरू नाही, तर त्यावेळेला ते सवितर्क समाधी. पण मग त्याच्यामध्ये काय बरं होतं, तर तिथे सूरदासांचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात की मैं देखो यशोदा को नंदन खेळत अंगण बारोली. मी यशोदेच्या कृष्णाला अंगणात खेळताना पाहिलं अशी ती गोपी सांगते. त्यांनी काय झालं, तत्क्षण प्राण पलटी गयो मेरो तन्मय हो गयो कारोली. त्यावेळेला माझे प्राण उलट झाले आणि तनमन हे कारोली म्हणजे काळं झालं, म्हणजे कृष्णमय झालं. म्हणजे ते पूर्णपणे ती कृष्णाच्या अनुसंधानात त्याला खेळताना. सवितर्क समाधी, सविचार समाधी याच्यामध्ये एखादा नाममंत्र घेतला आणि त्या नामामधूनच अंतरी अवस्था जी आहे, आंतरिक अवस्था ती प्राप्त झाली. सानंद समाधी, त्याच्यामध्ये आतमध्ये आनंद उत्पन्न झालाय. म्हणजे ह्याचं वर्णन तुकाराम महाराजांनीच केलेलं आहे की आनंदाचे लोभी आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हा अंतरी जो आनंद आहे तोच सगळीकडे आनंद व्यापून राहिलेला आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी, स्वामींनी असं एक ठिकाणी म्हटलं, या सगळ्यांच्या मुळाशी सास्मित समाधी म्हणजे तिथे आलंबन कशाचं घ्यायचंय, स्वच्या जाणीवेचं आलंबन. आणि ह्या 4ही ज्या समाधी आहेत ह्याचं या संप्रज्ञात समाधीमध्ये मोडल्या जातात. आणि त्याच्या पुढे असंप्रज्ञात समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी ज्याला आपण म्हणतो ते. पण आपण ज्या स्वामीजींनी जी आपल्याला प्रोसेस सांगितलेली आहे की त्यामध्ये आपण ध्यानाला बसताना सास्मित समाधी हे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो, की जिथे स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचं आलंबन आपण घेत असतो. आणि ते करत असताना जे जे काही मध्ये येत राहतं, विचारवृत्तींनी परत खाली येत आहे, त्याकडे माणूस जर का दुर्लक्ष करत राहील तर ते हवं आहे. पण आपण काय करतो की प्रतिसाद किंवा प्रतिकार, स्वामीजींनी जे सांगितलेलं की प्रतिसादी ना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी, राहे वृत्ती व्यापारी साक्षीत्वाने. हे जे स्वामीजींनी सांगितलेलं आहे की इनर्ट, निर्विकार म्हणजे इनर्ट, की त्याला आपण प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला त्यात त्रास देणार आहेत, प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर अजून उकाळ देणार आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपण करायच्या नाही आहे. आणि एक त्याला विशिष्ट डिरेक्शन पाहिजे. म्हणजे मागे एकदा ह्याबद्दलचं उदाहरण मी सांगितलं होतं की रॉकेट ज्या वेळेला लॉन्च करतात ना गगनामध्ये,
त्यावेळेला कितीतरी स्टेजेस असतात त्याच्या. सर्वप्रथम स्टेज म्हणजे की ते रॉकेट म्हणजे ती यंत्रणा सगळी जी आहे त्याची सिस्टीम जी आहे ती नीट असणं, म्हणजे तो आपलं शरीर ते नीट असणं ध्यानाच्या पूर्वी, म्हणजे त्याच्यात सगळं युक्ताहार विहार ते सगळं काही आलं, पण ते नीट असणं. मग त्याच्यानंतर पुढे ते रॉकेट ज्या वेळेला गगनामध्ये झेपावण्याच्यासाठी म्हणून आपण जो थ्रस्ट दिला जातो ना, जोर, ती धृती, म्हणजे ती देखील खूप महत्वाची आहे. कारण सगळं काही छान आहे पण बसावंसंच वाटत नाही, तर तिथे मग काही ते होणार नाही. म्हणजे त्यामुळे तो थ्रस्ट जरुरी आहे. नाहीतर त्या इंटेलेक्च्युअल इनर्शिया किंवा जो काही शरीराचा इनर्शिया वगैरे असेल त्याच्यानंतर वरती ते झेपावणं शक्यच नाही. त्यानंतर आपण जर का बघितलं त्याला, त्या रॉकेटला छोटीशी रॉकेट्स अशी जोडलेली असतात मुख्य. एकतर पहिले त्या रॉकेट मोठं असतं जे त्याच्या आतमध्ये पेलोड, म्हणजे जे आपल्याला ग्रहावरती वगैरे किंवा कुठे जे सोडायचंय, तर ते पेलोड जे आहे ते मुख्य जाणार, तर ते चित्त. आणि त्या मेन रॉकेटच्या बाजूला ज्या छोटी रॉकेट्स असतात, जी त्या रॉकेटला वरती घेऊन जातात आणि मग त्यानंतर ते आपोआप सुटतात खाली. नाममंत्राचं हेच काम आहे की ते आपल्याला तिथेपर्यंत घेऊन जातात आणि मग पुढे जे आपल्याला गगनामध्ये जायचं आहे, तर त्यासाठी म्हणून ते पेलोड चित्त जे आहे, पण त्याला एक विशिष्ट डिरेक्शन पाहिजे. आणि विचारवृत्तींच्या बद्दल आपण जे आता बघतोय, तर रॉकेटच्या ह्याच्यामध्ये कसं असतं की अगदी कापसाचा जरी तुकडा असला, ती इम्प्युरिटी जरी राहिली तरी सुद्धा स्फोट होऊ शकतो आणि ते खाली पडतं. तसं ते वृत्ती, एखादी जरी वृत्ती राहिली तरी ते चित्ताचं रॉकेट जे ते भवसागरामध्ये कोसळून जातं. तर त्यामुळे ते आपल्याला बघावं लागतं की त्या वृत्ती ज्या आहेत त्या नसण्याच्यासाठी म्हणून धरायचे काय, ते रॉकेटची डिरेक्शन समजायची. इथे सद्गुरूंचं मार्गदर्शन, सद्गुरूंनी सांगितलेली ध्यानाची प्रक्रिया हेच आपल्याला कामी येतं. आणि त्याप्रमाणे आपण करत राहिलो तर ते रॉकेट बरोबर गगनामध्ये झेपावे. आणि परत इथे असं आहे की लँडिंगच्या वेळेला खूप केअरफुल राहावं लागतं, नाहीतर तिथे जाऊन परत ते बरोबर लँड नाही झालं तर ते काय, म्हणजे तो अपेक्षित रिझल्ट जो काय ते नाही मिळणार. जिथे जायचंय तिथे ते जाईल, पण ज्या तऱ्हेने जायचंय आणि त्याचा जो अपेक्षित रिझल्ट आहे तो काही मिळणार नाही. आणि यासाठी स्वामी असं म्हणतात की दॅट प्रोसेस विल टेक केअर बाय इटसेल्फ. आपलं काम फक्त जे आहे ते चित्ताला अस्तित्वाच्या जाणीवेवर राहायची सवय करून देणं, हेच अनुसंधान, स्वरूपानुसंधान. ते आपण बघतो ना रॉकेटमध्ये ती ग्रॅव्हिटीच्या कक्षेत असतं आणि मग त्यानंतर ते आपोआप एकदा त्या ग्रॅव्हिटीच्या मधून जर का बाहेर गेलं, म्हणजे विचार वृत्तींच्या मधून जर का बाहेर गेलं आणि बरोबर डायरेक्शन जर का असेल स्वकडे जाण्याची, तर मग दॅट प्रोसेस विल टेक केअर ऑन इट्स ओन. तर अशा तऱ्हेने आणि मगच ते गगनाकडे झेपावतं. तर गगनामध्ये जर का आपल्याला चित्त न्यायचं असेल तर ती प्रोसेस जी आहे ती अगदी स्टार्ट टू एंड आपल्याला परफेक्शनने करण्याच्यासाठीचा म्हणून जो प्रयत्न आहे तोच तो आपण ध्यान, हीच ध्यानाची प्रक्रिया. ते परफेक्शनने जमायला लागलं तर समाधी ज्या आता आपण बघितलं त्याचं वर्णन आहे ते पुढे ऑन इट्स ओन जाईल. आणि तिथे सुद्धा त्यांनी म्हटलं की सद्गुरूंचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे बाय ग्रेस ऑफ गॉड किंवा बाय ग्रेस ऑफ सद्गुरू ह्यानेच ते पुढे जाणार आहे. त्यामुळे तिथे परत आपले प्रयत्न काही तिथे नाही आहे. आपला फक्त हाच प्रयत्न आहे की खाली आलं चित्त तर परत त्याला स्वच्या जाणीवेवरती आणून ठेवणं आणि हेच करत राहणं. तर तो आपण करण्याचा आता प्रयत्न करू. 45 मिनिटं 25 मिनिटं आपण ध्यानाला बसणार आहोत आणि 3दा ओंकार करतो. माझ्याबरोबरच ओंकार पण करून मग ध्यानाला